मुंबईतील भांडूप रेल्वे स्टेशन पश्चिमेला झालेल्या भीषण अपघातानंतर अखेर बेस्ट प्रशासनाला इलेक्ट्रिक बस चालकांच्या विशेष प्रशिक्षणाची गरज असल्याचा साक्षात्कार झालाय। या अपघातात 4 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला तर अनेक जण गंभीर जखमी झाले होते। या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाचे खासगीकरण झाल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप सातत्याने होतोय। भांडूप पश्चिम येथील अपघात बस मागे घेत असताना घडला होता। सुरुवातीला तांत्रिक बिघाडाची शक्यता व्यक्त करण्यात येत होती, मात्र पोलिसांच्या प्राथमिक चौकशी आणि चालकाच्या जबाबातून धक्कादायक वास्तव समोर आलंय। हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे नाही तर मानवी चूक आणि इलेक्ट्रिक बसच्या कार्यप्रणालीबाबत चालकांना पुरेसे ज्ञान नसल्यामुळे झाल्याचं स्पष्ट झालंय। चालकाला बस न्यूट्रल म्हणजेच एन मोडवर असल्याचा समज होता, प्रत्यक्षात मात्र बस ड्राईव्ह म्हणजेच डी मोडवर होती। इलेक्ट्रिक बसला डिझेल बस सारख्या इंजिनचा आवाज नसल्याने बस सुरू आहे की बंद याचा अंदाज चालकाला आला नाही। न्यूट्रल समजून चालकाने ॲक्सिलरेटरवर पाय ठेवताच इलेक्ट्रिक बसच्या तीव्र पिकअपमुळे बस अचानक वेगाने मागे गेली आणि चालकाचा ताबा सुटला। काही क्षणातच बस गर्दीत घुसली आणि निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला। या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। आता इलेक्ट्रिक बस चालकांना विशेष प्रशिक्षण देण्यात येणार आहे। या प्रशिक्षणात डिझेल बस आणि इलेक्ट्रिक बस चालवण्यातील नेमके फरक, बस सुरू करताना आणि थांबवताना घ्यायची काळजी, तसेच ड्राईव्ह आणि न्यूट्रल मोड बाबत अधिक सतर्क कसे राहावे याचे सविस्तर धडे दिले जाणार आहेत। यासोबतच प्रत्येक इलेक्ट्रिक बस रस्त्यावर सोडण्यापूर्वी तिची सखोल तांत्रिक तपासणी केली जाणार आहे। तपासणीत कोणताही दोष आढळल्यास ती बस डेपोतून बाहेर काढली जाणार नाही। सर्व तपासण्या पूर्ण झाल्यानंतर बस चालण्यायोग्य असल्याचं प्रमाणपत्र मिळाल्यावरच ती बस सेवेत दाखल होणार असल्याचं बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं आहे। मात्र एवढ्या मोठ्या जीवितहानीनंतर घेतलेला हा निर्णय उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची भावना आता नागरिकांकडून व्यक्त केली जाते। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे प्रशिक्षण आणि तपासणी आधीच का करण्यात आली नाही असा सवालही उपस्थित केला जातोय। द पोलीस न्यूज ब्युरो, भांडूप।